नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आरंभ या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर. आता जे आपण टॉपिक पाहणार आहोत तो म्हणजे 7th युनिट आपला सुरू झालेला आहे इंग्लिशमधला. हा सेकंड लास्ट युनिट आहे. यानंतर फक्त कॉम्प्रिहेन्शन हा एकच युनिट आपला राहिलेला आहे. परंतु हा जो 7th युनिट आहे हा थोडा मोठा आहे आणि महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये काय काय आपल्याला अभ्यासायचे हे आता पाहूया. सर्वात प्रथम म्हणजे आर्टिकल्स. आर्टिकल्स म्हणजे आपलं ए, एन, द हे जे आर्टिकल्स आपण वापरतो तर ते आर्टिकल्स वगैरे आपल्याला अभ्यासायचे. त्यानंतर प्रिपोजिशन्स. प्रिपोजिशन्स म्हणजे काय रे? शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय. त्यानंतर ऍडजेक्टिव्स. ऍडजेक्टिव्स म्हणजे काय? विशेषण. ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. त्यानंतर ऍडवर्ब. ऍडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. ऍडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. त्यानंतर सेंटेन्स फॉर्मेशन. आणि सेंटेन्स फॉर्मेशन मध्ये स्पेसिफिकली टेन्सेस. टेन्सेस म्हणजे काळ. काळ आणि काळाचे प्रकार. हे या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यानंतर सिंग्युलर आणि प्लुरल. सिंग्युलर आणि प्लुरल म्हणजे एकवचन आणि अनेक वचन. हे वचन घटक जो आपण मराठीमध्ये अभ्यासला तोच आता आपल्याला इंग्लिशमध्ये अभ्यासायचा आहे. अशा प्रकारे मिसलेनियस हा धडा आपल्याला सुरू करायचा आहे. चला तर मग सुरू करूया आता आपण. आता याच्यामधील जो फर्स्ट पार्ट आपला आहे तो म्हणजे आर्टिकल्स. आर्टिकल्स आपण पाहणार आहोत. आर्टिकल्स म्हणजे काय? एखादं नाम असेल, एखादं नाम असेल, त्या नामाच्या अगोदर ते नामामध्ये किती वस्तूंचा बोध होतो, एक वस्तूंचा की अनेक वस्तूंचा, हे आपल्याला ह्या आर्टिकल्स मधनं समजतं. तर त्या नामाच्या पूर्वी आपण ए किंवा एन असं वापरलं तर ती वस्तू एकच आहे असं आपल्याला त्यातनं बोध होतो. आणि द आर्टिकल मात्र कधी वापरतात? द आर्टिकल म्हणजे ती वस्तू जर एकमेवच वस्तू असेल जगातली, द सन. द सन असं आपण म्हणतो. म्हणजे काय रे? सन ही जगातली एकमेव अशी वस्तू आहे म्हणून त्याच्या समोर आपण काय करतो रे? द. किंवा एखादा डेफिनेट गोष्ट आपल्याला सांगायची असेल की हीच ती गोष्ट आहे तर तेव्हा देखील आपण त्याच्या समोर काय वापरतो? द हे आर्टिकल वापरतो. आता आर्टिकलचे दोन टाईप असतात, एक इनडेफिनेट आणि दुसरा डेफिनेट. इनडेफिनेट म्हणजे ती गोष्ट कुठली आहे हे आपल्याला समजत नाही, परंतु त्यातनं ती गोष्ट एक आहे हे मात्र आपल्याला समजतं. जसं की ए आणि एन वापरतो. तर ए आणि एन कधी वापरायचं याचे रूल्स आपण खाली पाहणार आहोत. हे 5 रूल्स खाली जे दिलेले 5 रूल्स आहेत ते. डेफिनेट आर्टिकल्स म्हणजे द. तुम्ही फक्त लक्षात ठेवताना एवढंच लक्षात ठेवा की आपल्याला 3 आर्टिकल्स पाहायचे आहेत, ए, एन, द. तर हे 3 आर्टिकल्स आपल्याला पाहायचे आहेत. आता रूल्स पाहूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. स्वरासारखा उच्चाराने सुरू होणाऱ्या अक्षरापुढे एन हे आर्टिकल वापरतात. म्हणजे एखादा शब्द असेल त्याचा उच्चार किंवा त्याच्या उच्चाराची सुरुवात जर स्वर. स्वर म्हणजे काय रे? आपले वोवेल्स. वोवेल्स इंग्लिशमध्ये त्याला ओवेल्स म्हणतो आणि मराठीत त्याला स्वर म्हणतो. ओवेल्स काय असतात? तर आपले ए, ई, आय, ओ आणि यू हे आपले 5 ओवेल्स आहेत इंग्लिशमध्ये. तर यांच्यासारखा जर उच्चार होत असेल, हे शब्द किंवा हे अक्षर असलीच पाहिजे असं नाही, त्यांचा उच्चार जरी त्यांच्यासारखा असेल तरी तेव्हा आपण काय वापरतोय? एन हे आर्टिकल वापरतो. जसं की आता आपण म्हणतो अँट. अँट. अँट म्हणजे काय? मुंगी. तर अँट मध्ये याचा उच्चार जो आहे अँट म्हणजे ऍ असा होतोय पहा, आणि हा स्वर आहे म्हणून एन अँट असं म्हणायचं. त्यानंतर पहा एलिफंट. त्यानंतर पहा एलिफंट. एलिफंट मध्ये एलिफंट असा याचा उच्चार होत आहे. जर मराठीत आपण याला लिहायचा प्रयत्न केला तर याचा उच्चार ए असा होतोय आणि ए हा काय रे? स्वर आहे म्हणून एन एलिफंट असं आपण म्हणू शकतो. एन एलिफंट. परंतु इथं सपोज HOUR याचा अर्थ होतो आर. याचा उच्चार कसा होतो? आर. आणि याचा अर्थ होतो तास. तर आर मध्ये याचा उच्चार असा होतो आवर. आलं लक्षात? तर या आर वापरणार एन आर असं म्हणणार. एन आर. अ आर नाही असं म्हणणार. का? कारण याचा उच्चार एच जरी असला इथे तर याचा उच्चार अ म्हणजे स्वर यासारखा होतो. तर पहिला रूल तुम्हाला समजला असेल की पहिला रूल कसा वापरायचा. हे मी रफ करतो म्हणजे आपल्याला पुढचे रूल्स व्यवस्थित पाहता येतील. पुढचा रूल पहा. सेकंड रूल. व्यंजनासारखा उच्चाराने सुरू होणाऱ्या अक्षरापुढे ए हे आर्टिकल वापरतात. परंतु ज्यांचे उच्चार कसे होतात रे? व्यंजनासारखे होतात. ज्या शब्दाची सुरुवात व्यंजन या सारख्या उच्चाराने होते तर त्या अक्षरापुढे ए हे आर्टिकल वापरायचं. ए किंवा अ असं देखील आपण त्याला म्हणू शकतो. तर
लक्षात ठेवा, स्वरासारखा उच्चार असेल तर एन हे आर्टिकल वापरायचं आणि व्यंजनासारखा उच्चार असेल तर अ हे आर्टिकल वापरायचं. अ बॅट, अ बॅट, अ बॉल, अ गन असं देखील आपण म्हणू शकतो. त्यांचा उच्चार ब, बॅटचा उच्चार ब सारखा होतोय आणि हे व्यंजन आहे. इथे पण बॉलमध्ये ब सारखा उच्चार होतोय, गन मध्ये ग सारखा उच्चार होतोय. त्यामुळे यांचा उच्चार व्यंजनासारखा आहे, म्हणून यांच्या समोर काय वापरतो आपण, ए किंवा अ हे आर्टिकल वापरतो. आता तिसरा रूल पहा, जगातील एकमेव बाबी, जर जगामध्ये एकमेव बाबी ती असेल तर त्याच्या अगोदर काय वापरतो आपण, द हे डेफिनेट आर्टिकल वापरतो. तर एकमेव बाबी म्हणजे काय, सन, सन हे एकमेव एकच आहे म्हणून द सन असं आपण म्हणणार. अ सन किंवा ॲन सन असं म्हणणार नाही, द सन. मून, द मून, अर्थ, द अर्थ असं. तर अशा प्रकारे लक्षात ठेवा, जे एकमेव गोष्टी असतात जगात, त्याच्या सोडून दुसरी गोष्ट एक्झिस्ट करत नाही तशा त्या टाईपची, तर त्या वस्तू किंवा व्यक्तीसमोर आपण काय करायचं, द हे आर्टिकल वापरायचं. आता चौथा रूल पहा, निश्चितपणा दर्शवणाऱ्या शब्दाच्या अगोदर द हे आर्टिकल वापरायचं. कुठलीही गोष्ट ती निश्चितपणे तीच आहे हे जर दर्शवायचं असेल तर त्याच्यासमोर काय वापरायचं, द वापरायचं. जसं की मी तुम्हाला ते समजून सांगतो, द बॉय हू लिव्स नेक्स्ट टू मी इज माय फ्रेंड. म्हणजे तो मुलगा जो माझ्या घराच्या समोर राहतो तो माझा फ्रेंड आहे असं मला म्हणायचंय. म्हणजे इथं मी निश्चित सांगितलंय तो मुलगा कुठला आहे, असं कुठलाही मुलगा नाही. कुठला मुलगा, द बॉय कुठला, जो माझ्या घराच्या समोर राहतो. म्हणजे हे निश्चितपणे आपण सांगितलेलं आहे की तो मुलगा जो माझ्या घराच्या समोर राहतो तो माझा मित्र आहे. म्हणजे आपण जनरली कुठल्याही बॉय बद्दल इथं बोलत नाही, एक स्पेसिफिक जो घराच्या समोर एक मुलगा राहतोय त्याच्याबद्दल मी बोलत आहे, म्हणून निश्चितपणा दाखवलंय. स्पेसिफिक आपण बोललेलो एखाद्या मुलाबद्दल, त्यावेळेस काय करतो आपण, द हे आर्टिकल वापरतो. त्यानंतर शेवटचा रूल पहा, व्यक्तीचे नाव, महिना, दिवस, समूहदर्शक शब्द यांच्या अगोदर कोणतेही आर्टिकल लागत नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. व्यक्तीचे नाव असेल, सपोज किरण असेल तर किरण समोर अ किरण, ॲन किरण किंवा द किरण असं आर्टिकल लावायचं नाही. महिना असेल, सपोज मार्च असेल तर मार्चच्या समोर अ मार्च, द मार्च, ॲन मार्च असं आर्टिकल लावायचं नाही. किंवा दिवस असेल एखादा, संडे, अ संडे असं म्हणायचं नाही. त्यानंतर समूहदर्शक शब्द असेल, समूहदर्शक शब्द कुठले आता, ग्रुप, अ ग्रुप, द ग्रुप किंवा ॲन ग्रुप असं याच्या समोर आर्टिकल लावायचं नाही. तर लक्षात घ्या, हे 5 रूल खूप महत्वाचे आहेत आणि या रूल्सवर आधारित आपल्याला क्वेश्चन्स पाहायचे आहेत. त्या अगोदर मी काय करणार आहे, एक टेबल आता इथं आपण पाहूया. ह्या टेबलमध्ये आपण काय करूया रे, एक एक्सरसाइज करूया की याच्या समोर आर्टिकल लिहिण्याचा प्रयत्न इथे करूया. आता इंक पॉट मध्ये पहा, याच्या फर्स्ट आर्टिकल आय आहे आणि याचा उच्चार देखील इंक पॉट, ई असा आहे आणि ई काय रे, स्वर आहे. त्यामुळे इंक पॉटला काय म्हणू शकतो आपण, ॲन इंक पॉट. त्यानंतर पहा पुढचा शब्द टेबल कसा आहे रे, टेबल. यात पहिला अक्षराचा उच्चार ट असा होतोय आणि तो व्यंजन आहे म्हणून अ टेबल असं आपण म्हणू शकतो. सन म्हणजे सूर्य आणि सूर्य ही एकमेव वस्तू आहे. सूर्य ही काय रे, जगातली एकमेव वस्तू आहे म्हणून त्याच्या समोर आपण द हे आर्टिकल वापरणार. मराठी काय, ही एक लँग्वेज आहे. मराठी एक लँग्वेज आहे म्हणून मराठी. आता जर आपण अमराठी असं बोललो तर एक मराठी असं त्याचा अर्थ होतो. ॲन किंवा अ याचा अर्थ एक असा होतो. याचा अर्थ काय होतो, एक असा होतो. परंतु आपल्याला सांगा, मराठी एक आहे का रे, मराठी ही भाषा आहे, ती अनेक लेटरचा समूह आहे, पण एक मराठी असं होतं का रे, एक मराठी माणूस असं आपण म्हणू शकतो, परंतु एक मराठी याला काही मिनिंग बनत नाही. त्यामुळे आपण जो रूल पाहिला होता, 5वा रूल, की व्यक्तीचं नाव, महिना, दिवस, समूहदर्शक शब्द किंवा असे काही लँग्वेज ह्या ज्या गोष्टी असतील तर त्यांच्या समोर काय करायचं, आर्टिकल वापरायचं नाही. मग आर्टिकल नसेल तिथे काय म्हणायचं आपण, नो आर्टिकल किंवा डॅश असं आपण लिहूया. त्यानंतर मिल्क पण काय रे, मिल्क म्हणजे एक पदार्थवाचक नाम आहे, तर एक मिल्क असं होईल का रे,
अ मिल्क असं होईल का? अ मिल्क म्हणजे एक मिल्क, एक दूध असं असतं कधी? नाही. त्यामुळे याच्या देखील आपण समोर नो आर्टिकल वापरणार. पुढे पहा युनिफॉर्म. आता युनिफॉर्म मध्ये स्टार्टिंगला यू जरी असला, यू आपल्याला काय रे ओवेल्स वाटतं ना, आपल्याला माहिती आहे ओवेल्स मी सांगितलं होतं तुम्हाला. ओवेल्स काय आहेत? ए, ई, आय, ओ, यू. आता ओवेल्सनी जर सुरुवात असेल तर आपण ॲन वापरतो, राईट? परंतु सुरुवात जरी ओवेल्सने असले परंतु याचा उच्चार जर आपण केला तर युनिफॉर्म कसं लिहितो आपण याला? युनिफॉर्म. याचा उच्चार य सारखा होतो पहा, यू. यू मध्ये य आहे, य. य उच्चार हा काय रे एक व्यंजन आहे. याचा उच्चार व्यंजनासारखा होतोय. म्हणून याच्या समोर काय वापरायचं? ए किंवा अ हे आर्टिकल वापरायचं. तसेच खालचा शब्द पहा युरोपियन. हा युरोपियन असा शब्द आहे. युरोपियन कसं लिहिलं रे आपण? युरोपियन. याचा पण देखील उच्चार य सारखा आहे. जरी याच्यामध्ये ओवेल्सनी सुरुवात असली ई ने, परंतु उच्चार य सारखा आहे. म्हणून याच्या समोर सुद्धा ए हे आर्टिकल वापरायचं. अ युरोपियन म्हणजे एक युरोपियन माणूस. संडे. संडे हा एक पूर्ण दिवस असतो. दिवस हा पूर्ण 24 तासांचा असतो. मग त्याच्यासमोर आपण अ संडे किंवा ॲन संडे वगैरे असं बोलू शकतो का? तर नाही बोलू शकत. अ संडे वगैरे असं बोलायचं नाही. कारण तो एक दिवस आहे आणि आपल्याला माहिती आहे दिवसासमोर आपण आर्टिकल वापरत नाही. म्हणून नो आर्टिकल. हे मी आता रब करतो म्हणजे पुढचं आपल्याला पाहता येईल व्यवस्थित. हे तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. हे एकदा गोष्ट शिकली की परत तुम्हाला शिकायची गरज पडणार नाही. अम्ब्रेला. आता अम्ब्रेलामध्ये याच्या स्टार्टिंगला यू आहे, परंतु याचा उच्चार अम्ब्रेला असं करतो ना आपण, अम्ब्रेला. आणि अ हा काय रे स्वर आहे, म्हणून तिथं ॲन आपण इथं वापरू शकतो. आता आर मध्ये बघा, आर मध्ये आर किंवा आर आर असं असं म्हणू शकतो. याचा उच्चार अ सारखा होतो, म्हणून ॲन आर असं आपण म्हणतो. ऑनेस्ट मॅन. ऑनेस्ट याला हॉनेस्ट असं नाही म्हणत आपण. याचा उच्चार हॉनेस्ट असं करायचं नाही. याचा उच्चार काय करायचा? ऑनेस्ट. ऑनेस्ट असा करायचा. आणि ऑनेस्ट मधला अ हे काय रे स्वर आहे, म्हणून ॲन ऑनेस्ट मॅन असं बोलायचं. आता इथं डिग्रीज दिलेल्या आहेत. एम ए. आता एम ए मधलं सुरुवात कसं करतो आपण? एम डॉट ए असं याला बोलतो. याची सुरुवात ए पासून होती. ए म्हणजे काय रे स्वर आहे. आणि एम जरी इथं ओवेल्स नसला इंग्लिश मधला, परंतु ए हा स्वर आहे. याचा उच्चार स्वरासारखा आहे, म्हणून आपण इथे काय करणार? ॲन एम ए असं बोलणार. मून. मून ही एकमेव वस्तू आहे जगातली, म्हणून एकमेव साठी काय वापरतो आपण? द. त्यानंतर हिमालया. हिमालया सुद्धा जगातली एकमेव गोष्ट आहे, म्हणून द हिमालय असं बोलायचं. आता गोल्ड. गोल्ड म्हणजे असं एक गोल्ड असं काय असतं का रे? एक गोल्ड नसतं. एक गोल्ड किंवा सोन्याचा दागिना असतं. फक्त सोने जर असेल तर सोने एक नसतं. सोन्याचा दागिना एक असू शकतो, परंतु सोने एक नसतं. आता एक पदार्थवाचक नाम आहे, पदार्थाचा बोध होतो. त्याच्या समोर आपण कुठलंही आर्टिकल वापरत नाही, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर विंटर. विंटर हा एक ऋतू आहे, आणि विंटर म्हटलं की आपल्याला असं एक विंटरचा दिवस नाही आठवत. विंटर म्हटलं की आपल्याला पूर्ण ते विंटरचे 4 महिने आठवतात, जे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी. तो विंटर. विंटर म्हटलं की आपल्याला पूर्ण तो स्पॅन आठवतो एक, म्हणून अ विंटर असं म्हणायचं नाही. तिथं देखील कुठलंही आर्टिकल येणार नाही. तर अशा प्रकारे लक्षात ठेवा, अ अँड द याचा वापर कसा करायचा आपल्याला हे तुम्हाला आता बऱ्यापैकी समजलं असेल. आता याच्यावर आलेले क्वेश्चन्स आपण पाहूया, म्हणजे तुमचा हा टॉपिक पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. पहिला क्वेश्चन पहा, काय म्हटलं याच्यामध्ये? फिल इन द ब्लँक्स युजिंग द करेक्ट आर्टिकल. करेक्ट आर्टिकल वापरून काय करायचं आपल्याला? रिकाम्या जागा भरायच्या आहे. नेहा सॉ डॅश एलिफंट इन अ झू. आता एलिफंट म्हणजे काय? हत्ती. बरोबर. एलिफंट असा उच्चार होतो ना, एलिफंट. सुरुवात स्वरासारखी आहे. स्वरासारखी जर सुरुवात असेल, स्वराने जर सुरुवात असेल, तर त्याच्या समोर काय वापरतो आपण? ॲन असं वापरतो. म्हणून नेहा सॉ ॲन एलिफंट इन अ झू. ॲन एलिफंट इन अ झू. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड कम्प्लीट द सेंटेन्स. सिलेक्ट करेक्ट ऑप्शन अँड कम्प्लीट द सेंटेन्स. वी गो बाय डॅश ऑटो रिक्षा. वी गो बाय डॅश ऑटो रिक्षा. ऑटो रिक्षाचा उच्चार कसा होतो रे? ऑटो रिक्षा. जर सुरुवात कशाने होते? ऑ ने होते, आणि ऑ काय? स्वर आहे, आणि स्वर जर असेल तर त्याच्या समोर काय लिहितो रे? आधी आपण ॲन असं लिहितो, म्हणून ॲन. वी गो बाय ॲन ऑटो रिक्षा. आम्ही ऑटो रिक्षाने गेलो असं त्याचा अर्थ होतो, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. पुढे पहा.
फिल इन द ब्लँक बाय युझिंग द करेक्ट आर्टिकल. सेम प्रश्न आहे. द काऊ इज डॅश युजफुल ॲनिमल. आता युजफुल याच्या समोर आपल्याला आर्टिकल वापरायचंय. युजफुल कसं लिहिणार आपण? मराठीत जर आपण याला लिहिण्याचा प्रयत्न केला असता युजफुल, याचा उच्चार य सारखा होते पहा सुरुवातीचा. य सारखा उच्चार म्हणजे काय रे? व्यंजनासारखा उच्चार होते. आणि जर व्यंजनासारखा उच्चार असेल काय लिहितो आपण त्याच्या समोर? ए हे आर्टिकल लिहितो. देअरफॉर अ काऊ इज अ युजफुल ॲनिमल, नॉट ॲन. ॲन लिहायचं नाही. जरी तिथं यू दिसत असेल तुम्हाला कन्फ्युज व्हायचं नाही. उच्चार कसा होतोय हे आपल्याला पाहिजे. आर्टिकल ए किंवा ॲन हे उच्चारावरनं ठरवायचं. कशावरनं ठरवायचं? उच्चारावरनं ठरवायचं. आपल्यासाठी उच्चार महत्वाचा आहे. म्हणून काऊ इज अ युजफुल ॲनिमल. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन. ही हॅज बॉट डॅश इलेक्ट्रिक आयर्न. इलेक्ट्रिक कसं लिहिणार आपण? इलेक्ट्रिक असं लिहिणार. आता इलेक्ट्रिकची सुरुवात कशाने होती? ई ने होती आणि ई हा स्वर आहे. म्हणून ही हॅज बॉट म्हणजे त्यांनी खरेदी केली काय रे? ॲन इलेक्ट्रिक आयर्न. ॲन इलेक्ट्रिक आयर्न. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. त्यांनी काय केली? एक इलेक्ट्रिक आयर्न खरेदी केली. शेवटचा प्रश्न पहा याच्यावरचा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द सेंटेन्स गिवन बिलो. प्लीज गिव्ह मी डॅश ₹1 नोट. आता वन असं लिहितो आपण. जरी इथं ओ दिसत असला, ओ इंग्लिशमध्ये ओवेल्स जरी असला, परंतु याचा उच्चार कसा होतो रे? व सारखा होतोय. व म्हणजे काय आहे? व्यंजन आहे. आणि व्यंजनासमोर काय लिहितो आपण? ए असं लिहितो. म्हणून प्लीज गिव्ह मी अ ₹1 नोट. प्लीज गिव्ह मी अ ₹1 नोट. म्हणून पर्याय क्रमांक 4 अ हे आपलं उत्तर बरोबर आहे. तर अशा पद्धतीने हे 5 रूल्स तुम्ही व्यवस्थित करा. हे 5 रूल एकदा तुम्ही व्यवस्थित केले तर तुम्हाला व्यवस्थितरित्या अ अँड द हे आर्टिकल्स कधी वापरायचे हे आपल्याला विचारलं ते आपण ते चुकणार नाही. हे रब करून देतो म्हणजे तुम्हाला लिहून घ्यायला सोपं जाईल. तर अशा पद्धतीने हे 5 रूल व्यवस्थित करा. याच्यावर आलेले हे 4-5 क्वेश्चन्स व्यवस्थित करा आणि कुठलाही प्रश्न आला तरी त्याचा उच्चार आधी करायचा. उच्चारानुसार ए किंवा ॲन ठरवायचं आणि ती वस्तू जर जगातली एकमेव वस्तू असेल तर त्याच्यासमोर द हे आर्टिकल वापरायचं. आता पुढचा पार्ट आपण पाहणार आहोत. पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे वाक्याचे भाग. त्याला काय म्हणायचं? वाक्याचे भाग. तर इंग्लिशमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच किती आहेत रे? 8 आहेत टोटल. तर नाऊन फर्स्ट काय आपला? नाऊन. नाऊन म्हणजे काय रे? नाम. मराठीत आपण याला काय म्हणतो? नाम. नाम मध्ये आपण पाहिलं होतं ते एखाद्या कॉमन गोष्टीचं पण नाव असू शकतं. म्हणजे मुलगा. मुलगा म्हटलं तर ते कॉमन नाऊन झालं किंवा सामान्य नाम असं त्याला आपण म्हणतो. आणि त्या मुलाची जर स्पेसिफिक नावं दिली असेल राम किंवा राजू तर हे काय झालं? विशेष नाव. म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? प्रॉपर नाऊन. अशा पद्धतीने नाऊन जर म्हटलं तर कुठलंही ते जर नाव आलं असेल तुमच्या समोर तर ते काय आहे? नाऊन आहे. जसं की राम नाव आहे म्हणून ते नाम आहे. राजू पण नाव आहे एका मुलाचं. पुणे हे सिटीचं नाव आहे त्यामुळे ते नाम या गटात येतं. मिल्क हे एका पदार्थाचं नाव आहे. ऑनेस्टी. ऑनेस्टी हे गुणधर्माचं नाव आहे. गुणधर्माच्या नावाला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? भाववाचक नाम. त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. हे तुम्हाला नाहीये पण तरीही लक्षात ठेवा. आर्मी. आर्मी म्हणजे काय? आर्मी एक समूहाचं नाव आहे. आर्मी काय एका समूहाचं नाव आहे. तर त्यामुळे ते देखील एक नाम आहे. आता प्रोनाऊन. प्रोनाऊन म्हणजे काय रे? प्रोनाऊन म्हणजे आपलं मराठीतलं सर्वनाम. प्रोनाऊन म्हणजे मराठीतलं सर्वनाम. सर्वनाम म्हणजे काय? आपण पाहिलं होतं. नामाबद्दल येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात रे? सर्वनाम म्हणतात. म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला नामाचं रिपिटेशन होऊ नये किंवा ते नाव परत परत वापरायला लागू नये म्हणून आपण काय करतो? सर्वनामांचा वापर करतो. जसं की आय म्हणजेच मी. मी म्हणजे सुद्धा मी. वी. यू म्हणजे तू. ही म्हणजे तो. अस म्हणजे देखील आपण. हिज म्हणजे त्याचा. हिम म्हणजे त्याला. अशा पद्धतीने सर्वनामाचे असे शब्द तुम्हाला दिसले तर ते काय असतील रे? सर्वनाम असतील. पुढचं पाहूया. ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण. ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. आता विशेषण म्हणजे काय रे? की नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द. नाम किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द. आपण पाहिलं होतं विशेष माहिती
देणारा शब्द म्हणजेच काय असतं, विशेषण असतं आणि त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, ऍडजेक्टिव्ह असं म्हणतात. जसं की क्लेवर बॉय असं आपण म्हणू शकतो, क्लेवर बॉय. मग क्लेवर काय झालं, त्यातलं विशेषण झालं किंवा ऍडजेक्टिव्ह झालं. स्मॉल हिल म्हणजे छोटीशी टेकडी असं आपण म्हणू शकतो. स्मॉल काय झालं, त्याचं विशेषण झालं. हाफ आवर म्हणजे अर्धा तास, म्हणजे त्या तासाबद्दल आपल्याला विशेष माहिती सांगितलं, किती तास, अर्धा तास, म्हणून ते काय झालं, विशेषण झालं. मच थिंग्स म्हणजे खूप गोष्टी, मच थिंग्स म्हणजे थिंग्स बद्दल विशेष माहिती सांगितली म्हणून ते विशेषण झालं. आयदर आणि इच हे देखील काय झाले, विशेषण आहेत. त्यानंतर चौथा जो पार्ट ऑफ स्पीच आहे तो म्हणजे वर्ब. वर्ब म्हणजे क्रियापद, ज्यामधून क्रियेचा बोध होतो, ज्या शब्दामधून आपल्याला क्रियेचा बोध होतो. जसं की इथं पहा, प्ले म्हणजे काय रे, खेळणे. यातनं कुठल्या क्रियेचा बोध होतो, खेळण्याच्या क्रियेचा बोध होतो. राईट म्हणजे लिहिणे, यातनं लिहिण्याच्या क्रियेचा बोध होतो. नंतर फिनिश म्हणजे संपवणे. पुढचा शब्द आहे रीड म्हणजे वाचणे. हॅव म्हणजे असणे. तर अशा प्रकारे यातनं काय होतं रे, क्रियेचा बोध होतो. यातनं काय होतं, आपल्याला क्रियेचा बोध होत आहे, म्हणून हे क्रियापद आहेत. नंतर पुढचा भाग आहे ऍडवर्ब म्हणजे काय रे, क्रियाविशेषण. ऍडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. आता क्रियाविशेषण म्हणजे काय रे, एखादी क्रिया कशा रीतीने घडत आहे किंवा किती वेळा घडत आहे किंवा कुठे घडत आहे, ज्यावरनं आपल्याला समजतो, त्याला म्हणायचं क्रियाविशेषण. म्हणजे क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतं. काय करते हे, क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतं आपल्याला. कोण, क्रियाविशेषण. त्याला म्हणून क्रियाविशेषण असं म्हणतात. जसं की डेली रुटीन म्हणजे ही गोज टू स्कूल डेली, म्हणजे तो शाळेत रोज जातो. मग तो शाळेत किती वेळा जातो, तर रोज जातो. मग रोज काय दाखवते रे, क्रियेचे विशेषण दाखवते, डेली. टुडे म्हणजे आज. टुडे इज मंडे, आज सोमवार आहे. म्हणजे काय रे, कधी, आज, म्हणजे काळ दाखवते त्यातनं, टाइम दाखवते आपल्याला त्यातनं. ते काय झालं, तुमचं ऍडवर्ब असं झालं. त्यानंतर बिफोर म्हणजे आधी. सॅडली म्हणजे दुःखीपणे. हेअर म्हणजे येथे. अशा प्रकारे क्रियेबद्दल विशेष माहिती ज्या गोष्टी सांगतात आपल्याला, त्याला म्हणायचं ऍडवर्ब असं म्हणायचं. त्यानंतर प्रीपोजिशन म्हणजे काय रे, शब्दयोगी अव्यय. मी सपोज असं लिहिलं की झाडावर एक पक्षी बसलेला आहे. जेव्हा मी असं लिहितो झाडावर मध्ये जो वर असतो, इथे हा जो वर असतो, त्याला म्हणायचं शब्दयोगी अव्यय. त्याला काय म्हणायचं मराठीमध्ये, शब्दयोगी अव्यय. आणि हेच इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, ऑन द ट्री. ऑन हे काय झालं, प्रीपोजिशन झालं. तर ऑन म्हणजे वर, अबोव म्हणजे देखील वर. अंडर म्हणजे काय रे, खाली. इंटू म्हणजे आतमध्ये. ओव्हर म्हणजे देखील वर. अशा प्रकारे हे जे ऑन द ट्री, ओव्हर द हेड, अंडर द टेबल, इनटू द रिव्हर, ओव्हर द हाऊस, तर अशा कुठलेही आपण शब्द प्रयोग केला तर त्याच्यामध्ये ऑन, अबोव, अंडर, इंटू आणि ओव्हर हे काय आपले प्रीपोजिशन झाले. आता पहा, हे पार्ट थोडा महत्वाचा आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. प्रश्न जास्त याच्यावर अवघड आलेले नाहीत, परंतु तुम्हाला हे समजणं खूप गरजेचं आहे. कारण हे जर तुम्हाला समजलं नाही तर तुम्हाला बाकीचा इंग्लिशचा महत्वाचे पार्ट काही कळणार नाही. आता शेवटचे 2 राहिलेत आपले. कंजंक्शन म्हणजे काय, उभयान्वयी अव्यय. आता उभयान्वयी अव्यय म्हणजे काय, मी तुम्हाला सांगतो. आई आणि वडील यामधला आणि जो आहे, आणि म्हणजे काय करतो रे, आणि हा काय करतो, ह्या 2 नामांना काय करतोय, जोडतोय. म्हणजे 2 नामांना किंवा सर्व नामांना जोडणाऱ्या शब्दांना काय म्हणायचं, उभयान्वयी अव्यय. जसं की आणि, मराठीमध्ये किंवा, पण, परंतु, जर, तर, अशा ज्या गोष्टी असतात त्याला म्हणायचं उभयान्वयी अव्यय. इंग्लिशमध्ये त्याला अँड, ऑर, आफ्टर, अनलेस, इफ, व्हेनेवर असे काही शब्द असतील तर त्या शब्दांना काय म्हणायचं रे, कंजंक्शन असं म्हणायचंय. हे कट करतो मी. त्यानंतर येतं आपलं इंटरजेक्शन म्हणजे काय, उद्गारवाची
वाची. आता उद्गारवाची म्हणजे काय रे? ज्या शब्दांमधून आपल्याला उद्गार समजतात किंवा उत्कट भावना व्यक्त होते, अचानक काहीतरी एक भावना व्यक्त होते आपल्या मनातनं, तर त्या शब्दांना काय म्हणायचं? उद्गारवाची चिन्हे. जसे की आलास. आलास म्हणजे अरे रे रे. आपण म्हणतो ना अरे रे रे, वाईट झालं, आणि असं उद्गारवाचक चिन्ह देतो, तर त्याला म्हणायचं इंटरजेक्शन. ब्रावो. ब्रावो म्हणजे वाह, वाह वाह असं. हुश, छी, जा तिकडे, हट, असं आपण जेव्हा म्हणतो, तर तेव्हा यातनं व्यक्त होतं रे एक उद्गार, असे व्यक्त होतात, एक भावना व्यक्त होते, उत्कट भावना. म्हणून अशा शब्दांना काय म्हणायचं? इंटरजेक्शन. तर तुमच्या लक्षात आलंच असेल, नाऊन, प्रोनाऊन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब हे पहिले 4, आणि त्यानंतर ऍडवर्ब, प्रीपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन असे वाक्याचे 8 प्रकार आहेत. व्यवस्थित लक्षात घ्या. याच्यावरचे प्रश्न आता आपण पाहूया, म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी अजून क्लिअर होतील. काय दिले पहा? फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. मल्हार कॉट अ बिग गोल्डन फिश डॅश हिज नेट. म्हणजे मल्हारने काय केले रे? एक मोठा गोल्डन फिश त्याच्या जाळ्यामध्ये पकडलेला आहे. आपण इथं काय म्हटलं रे मग? जाळ्यामध्ये. जाळ्यामध्ये. आता जाळ्यामध्ये, मध्ये म्हणजे काय? आतमध्ये. जाळ्याच्या आतमध्ये. तर आतमध्ये साठी कुठलं येईल रे? आता आपण पाहूया. इन म्हणजे काय? इन म्हणजे आत असं होतं. आता हे सर्व काय दिलेले आहे तिथे? हे सर्व तुम्हाला दिलेले आहेत प्रीपोजिशन. हे काय सगळे दिलेले आहेत आपल्याला? प्रीपोजिशन. ऑन, अबाव, अंडर, इनटू, इन. तर हे सर्व काय आहेत? आपले प्रीपोजिशन आहेत. तर इन म्हणजे आत, ऑन म्हणजे वर, ओव्हर म्हणजे देखील वर किंवा खूप वर असा त्याचा अर्थ होतो. जर खूप जास्त वर असेल तर त्याला ओव्हर म्हणतो. आणि अपॉन म्हणजे देखील वर. किंवा आपण सांगताना स्टोरीज वगैरे सांगतो पहा. स्टोरीज सांगताना काय करतो रे आपण? वन्स अपॉन अ टाइम. वन्स अपॉन अ टाइम देअर लिव्ड अ किंग. म्हणजे एकेकाळी असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा देखील अपॉनचा वापर करतात. परंतु मल्हारने एक गोल्डन फिश पकडलाय. कशामध्ये? जाळ्यामध्ये. मध्येसाठी काय येणार मग? इन. इन हिज नेट. त्याच्या जाळ्यामध्ये. त्यामुळे इन हा काय आपला करेक्ट ऑप्शन आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचं पहा. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट ऑप्शन. आय वॉश माय हँड्स डॅश अँड डॅश इटिंग. म्हणजे मी माझे हात धुतो. कधी? जेवणा अगोदर आणि जेवणा नंतर. अगोदर आणि नंतर. अगोदर साठी काय लिहिणार आपण? बिफोर, आधी. हे देखील प्रीपोजिशनच उदाहरण आहे. बिफोर अँड आफ्टर. आता बिफोर अँड आफ्टर कुठे? नियर अँड क्लोज असं काही होणार नाही. नियर म्हणजे जवळ. अप अँड डाऊन म्हणजे वर आणि खाली हात धुतो का? नाही, असं काही होणार नाही. ओव्हर अँड अंडर, वर किंवा खाली, हे देखील होणार नाही. पण बिफोर आणि आफ्टर म्हणजे आधी आणि नंतर, म्हणजे जेवणाआधी आणि जेवणानंतर, हे मात्र आपलं बरोबर बसत आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. पुढे पहा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. द हट वॉज डॅश द सी. द हट वॉज. आता एक हट म्हणजे झोपडी. हट म्हणजे काय रे? झोपडी. हट वॉज डॅश द सी. सी म्हणजे समुद्र. आता झोपडी कुठे असेल रे? समुद्रामध्ये असेल की समुद्राच्या कडेला असेल? 100% समुद्राच्या कडेला किंवा त्याच्या बाजूला, समुद्राच्या किनारी ती काय असणार आहे? झोपडी असणार आहे. कडेला म्हणजे आपण आता यासाठी पाहूया. नियर. नियर म्हणजे काय? बाजूला किंवा जवळ. ऑन. ऑन म्हणजे काय? वर. समुद्रावर असेल का रे झोपडी? नसणार, समुद्रावर नसेल. इन. इन म्हणजे आतमध्ये. मग समुद्राच्या आतमध्ये असेल का झोपडी? तर नाही. अबो. अबो म्हणजे देखील वर. समुद्राच्या वर असेल का? नाही. मग काय असेल रे? समुद्राच्या जवळ असेल किंवा त्याच्या बाजूला असेल, किनारी असेल. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. हे देखील काय आपलं प्रीपोजिशनचं उदाहरण आहे. पुढे पहा. शी इट्स ब्रेकफास्ट डॅश हर पॅरेंट्स. म्हणजे काय? ती ब्रेकफास्ट घेते किंवा सकाळचा नाश्ता घेते, तर पॅरेंट सोबत. कुणासोबत घेते? तर पॅरेंट सोबत. ती पालकांसोबत. सोबत. सोबत म्हणजे काय रे? त्यांच्या सोबत. तर इथं सोबत या अर्थाचा प्रीपोजिशन आला पाहिजे. तर सोबत या अर्थाचं प्रीपोजिशन कुठलं आहे ते आपण पाहून घेऊया. ऑफ. ऑफ म्हणजे काय रे? ऑफ म्हणजे बंद. याचा अर्थ होतो बंद. बाय म्हणजे काय? बाय म्हणजे शेजारून. बाय म्हणजे शेजारून. शेजारून नाश्ता घेतो का आपण? नाही. विथ. विथ म्हणजे सोबत. विथ म्हणजे सोबत.
आणि ॲट म्हणजे च्या ठिकाणी, ॲट म्हणजे च्या ठिकाणी. ॲट हर पॅरेंट नाही, विथ हर पॅरेंट्स हे अधिक योग्यपणे इथं बसतं. मग इथं जर आपण विथ टाकलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण होतो का चेक करायचं. शी इट्स ब्रेकफास्ट विथ हर पॅरेंट्स, तर बरोबर वाक्याचा अर्थ इथे पूर्ण झालेला आहे. मग पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचा क्वेश्चन पहा. फाइंड द ऑड मॅन आउट. फाइंड द ऑड मॅन आउट. शायनी स्टार. शायनी स्टार म्हणजे काय रे, चमकणारा तारा. म्हणजे इथं विशेषणाचा वापर केला का. आता इथं काय आहे आपलं ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह हा पार्ट इथे आहे. शायनी म्हणजे चमकणारा तारा. चमकणारा तारा. तर तारा चमकतो का, तर हो तारा चमकतो. टॉल ट्री म्हणजे काय, उंच झाड. टॉल ट्री म्हणजे उंच झाड. मग झाड उंच असतं का रे, असतं. क्लेवर हाऊस. क्लेवर हाऊस म्हणजे हुशार घर. हुशार घर. आता मला सांगा, घर कधी हुशार असेल का रे. असं कधी आपण म्हणतो का घर हुशार आहे, घर मठ्ठ आहे. अजिबात नाही. घरातील माणसं हुशार किंवा मठ्ठ असू शकतात, परंतु घर हुशार किंवा मठ्ठ असू शकत नाही. म्हणून हे जे ऍडजेक्टिव्ह याला याच्यासाठी वापरले हे मात्र चुकीचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे वेगळं आहे. आता ओल्ड मॅन म्हणजे काय रे, वृद्ध. वृद्ध माणूस. माणूस हा वृद्ध असू शकतो का, असू शकतो. त्यामुळे यामध्ये सर्वांमध्ये वेगळं कोण आहे रे, क्लेवर हाऊस हे वेगळं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर आहे. पुढे काय विचारलंय, चूज द इनकरेक्ट पेअर. इनकरेक्ट म्हणजे काय रे, चुकीची. चुकीची जोडी आपल्याला निवडायची आहे. मग कुठली जोडी चुकीची ते आता पाहूया. अ टायनी स्टार. अ टायनी स्टार म्हणजे काय, छोटा तारा. तर छोटा तारा असू शकतो का, हो. आपण लांबनं जर पाहिलं तर आपल्याला सर्व तारे काय दिसतात रे, छोटेच दिसतात. बरोबर. त्यामुळे हे बरोबर येणार. पुढचा ऑप्शन पहा, अ रिच मॅन. अ रिच मॅन म्हणजे काय, श्रीमंत माणूस. श्रीमंत माणूस. तर माणूस श्रीमंत असू शकतो का, तर असू शकतो. हे बरोबर वापरले इथे. इथे देखील ऍडजेक्टिव्हचा वापर केलाय पहा. ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, विशेषण. ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. अ रेनी डे. अ रेनी डे म्हणजे पावसाचा दिवस. पावसाचा दिवस. तर वाटते का हे बरोबर, पावसाचा दिवस तर असू शकतो, पावसाचा दिवस असू शकतो. अ शार्प डे. अ शार्प डे. शार्प म्हणजे तीक्ष्ण. तीक्ष्ण दिवस असतो का रे कधी, तीक्ष्ण दिवस नसतो. मग तीक्ष्ण काय असतं, तीक्ष्ण आपण ब्लेड म्हणू शकतो. एखादं ब्लेड असेल तर ब्लेड हे तीक्ष्ण असू शकतं किंवा शार्प असू शकतं. शार्प ब्लेड म्हणू शकतो, परंतु शार्प दिवस नाही म्हणू शकत. त्यामुळे हे चुकीचं ऍडजेक्टिव्ह वापरले इथे. म्हणून पर्याय क्रमांक 4 वेगळा आहे किंवा इनकरेक्ट आहे. आता त्याच्यावरचा शेवटचा प्रश्न पहा. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. वी शुड कट आवर नेल्स. वी शुड कट आवर नेल्स डेली म्हणजे रोज. रोज आपण आपली नखं कापली पाहिजे का रे, रोज नख येतात का आपल्याला, नाही येत. मग रोज नखं कापणं गरजेचं नाही. अर्ली. अर्ली म्हणजे लवकर. आता लवकर म्हणजे काय, की उगवण्याआधीच कापायची का, नाही. केअरलेसली म्हणजे अजिबात काळजी न घेता. काळजी न घेता. नखं काळजी न घेता कापली तर काय होईल, त्रास होईल आपल्याला. त्यामुळे काळजी न घेता नखं कापायची नाही. रेग्युलरली. रेग्युलरचा अर्थ काय होतो, नियमितपणे. नियमितपणे. नखं नियमितपणे कापावी का, हो. म्हणजे काय, 10-15 दिवसांनी किंवा 10-12 दिवसांनी आपण नखं कापली पाहिजेत. कारण ती वाढतात आणि वाढल्यावर त्यांना कापलं गरजेचं असतं. हे एक गुड हॅबिट आहे. ही काय आपली गुड हॅबिट आहे. त्यामुळे रेग्युलरली. आता हे काय रे, हे कशाचं उदाहरण आहेत, ही सर्व क्रिया विशेषण. क्रिया विशेषण म्हणजे क्रियेबद्दल एक्स्ट्रा माहिती सांगतं. त्यालाच इंग्लिशमध्ये आपण ऍडवर्ब असं म्हणतो. हे सर्व काय रे, ऍडवर्बची उदाहरणे आहेत. ही 4ही ऍडवर्बची उदाहरणे आहेत. आणि कुठले योग्य बसते तर रेग्युलरली. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. तर अशा पद्धतीने आपण काय केलेले आहे, आता जे महत्वाचे पार्ट होते ते आता आपण व्यवस्थित पाहिलेले आहे. याच्यामध्ये कुठलं आपण काय काय पाहिले पहा. आर्टिकल्स आता आपण पाहिले. त्यानंतर प्रीपोजिशन्स. स्पेसिफिकली आपल्याला प्रश्न कशावर येणार आहेत रे, प्रीपोजिशन्स. परंतु ते समजण्यासाठी तुम्हाला नाउन्स, ऍडजेक्टिव्हज, प्रोनाउन्स अँड वर्ब या गोष्टी समजणं गरजेचं आहे. म्हणून ते आधी सांगितलं मी तुम्हाला. प्रश्न तुम्हाला प्रीपोजिशन्स वर येणार आहेत, ऍडजेक्टिव्हज वर येणार आहेत आणि ऍडवर्ब वर येणार आहेत. त्यामुळे हे 3 गोष्टी जास्त चांगल्या आपल्याला करायच्या किंवा याच्यावर जास्त फोकस आपण करणार आहोत. आपले टेस्ट सिरीज पण ज्या होणार आहेत त्याच्यामध्ये देखील आपण याच्यावर सर्वात जास्त फोकस करणार आहोत. अशा प्रकारे आपण पहिले 4 पॉईंट यातनं कव्हर केलेले आहेत. बाकीचे 2 पॉईंट जे उरलेले आहेत ते आपण
दुसऱ्या लेक्चरमध्ये घेऊया. ह्या 7व्या युनिटच्या दुसऱ्या लेक्चरमध्ये हे पॉईंट आपण कव्हर करूया. धन्यवाद.